श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, करावया भूभार. वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तीची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळ. दर्शने इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सानिध्य पातले. अजान बाहू सुवास वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री स्वामी चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री स्वामी समर्थ. त्यावेळी पडले होते भूतळी उठून. या काय केलेला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाखवले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारेले भोजन. नित्य प्रांतकाळी उठून षटचक्रा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन. नित्य मध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा कैसी करी, आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार त्याच्या करी तिच्या करी. व्यवस्थेचा होता पै, या कारणे आपापसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकेले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षण बरे. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बिंबीतून पडली, ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयारी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिले आज्ञा. जण हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एके चिठ्ठी तयातून उचलून पाहता, वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञानी सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून ऐसे आपण येथे राहिला. आपण आलेपासून आमचे होते नुकसान. ऐसे बोलणे ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनाचे जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख्य काय बोलते. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे, बाळप्पाशी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांचे आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांशी टाकिल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरे. तेथे राहून चाकरी करे ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रति करती ती येती दयाळू. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसत. द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.